जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपा पुणे शहर महिला मोर्चा यांच्या वतीने जनजागृतीसाठी मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती आणि अंमली पदार्थ विरोधी फलक दर्शवत त्यांनी पुण्यामधील एफसी रोडवरील गुल्लक चौकामध्ये जनजागृती देखील केली। यावेळेला भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच महिला पदाधिकारी यांनी मोठी भूमिका देखील बजावल्याचं पाहायला मिळालं। आज पुण्यामध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोध दिवस हा सकारात्मक पद्धतीने जनजागृती केली जाते। आज आपण पुण्यामध्ये आहोत। पुण्यातील गुल्लक चौकामध्ये आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून जनजागृती केली जाते। खरं तर पुणे हे विद्येचा माहेरघर असताना याच्यामध्ये ड्रग्सचा विळखा पडणं आणि कित्येक आया या रस्त्यावरती उतरून जनजागृती करत आहेत। आणि आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे त्यांच्याकडे विचारा सर, एकंदरीत आजचा काय माहोल होता, एकंदरीत आजची संकल्पना कशी होती? आज अनेक महिला रस्त्यावरती उतरतात, कुणी आई आहे, कुणी बहीण आहे, तर कुणी बायको आहे। एकंदरीत विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेली पुणे आज खरंच ड्रग्सच्या विळख्यात अडकला आहे का? ही जनजागृती चालत आहे। आज आपण पाहतोय की आज अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि त्यानिमित्त आमच्या भारतीय जनता महिला मोर्चाच्या माध्यमातून मानवी साखळी करून पुणेकरांना, पुण्यातल्या सर्व माता भगिनींना आव्हान केलं गेले की आपल्या मुलांना ह्या सगळ्या विषयापासून परावृत्त करा, त्यांच्याकडे लक्ष द्या। आपला मुलगा शाळेत जातो, महाविद्यालयात जातो, तो कुठल्या मित्रांसोबत असतो, त्याचं प्रबोधन करा। पुण्यात अंमली पदार्थ मुक्त असं हे शहर झालं पाहिजे। पुणे शहरात पब कल्चर हद्दपार झालं पाहिजे। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पुणे एक सांस्कृतिक राजधानी आहे, पुणे हे क्रीडा जगतामधलं एक चांगलं शहर आहे, पुण्यामध्ये क्रांतिकारकांचं वास्तव्य होतं, पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी। अशा पुण्याला केवळ अंमली पदार्थांचं शहर असं कोणी हिणवत असेल तर ते योग्य नाही। या सगळ्या लढाईमध्ये, या सगळ्या चळवळीमध्ये पुढच्या काळात या माता भगिनी रस्त्यावरती उतरतील आणि योग्य त्या पद्धतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम करतील। म्हणून आज या ठिकाणी महिला मोर्चाच्या वतीने हा उपक्रम केला गेला। सर, एक आपुलकीचा प्रश्न आहे। एकीकडे एका काळामध्ये पुण्यामध्ये नाटकाचे हाऊसफुलचे बॅनर लागायचे, एकीकडे पुण्याची संस्कृतीचे बॅनर लागायचे, पण आज एकीकडे पुणे वाचवा, ड्रग्स मुक्त व्हा, ड्रग्स मुक्त करा असे बॅनर लागतात। भाजपची पुढची कशा प्रकारे मांडणी असेल की पुणे पूर्णपणे ड्रग्स मुक्त करायचं? पुणे शहर हे आता पूर्वीचं पुणे शहर हे पेन्शनरांचं शहर होतं, पुणे शहर हे सायकलीचं शहर होतं। आता पुणे खूप वाढलंय। पुण्यामध्ये जगाच्या पाठीवरनं पुण्यामध्ये विद्यार्थी शिकायला येतात, पुण्यामध्ये मोठी विद्यापीठ आहेत, कॉलेजेस आहेत। त्यामुळे ह्या पुण्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी की पुण्याच्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, पुण्याची परंपरा ही टिकून राहिली पाहिजे आणि पुण्याला ड्रग्स पासून मुक्त केलं पाहिजे ही धारणा असली पाहिजे। ही एक चळवळ पुढच्या काळामध्ये आम्ही उभी करू। पुण्यातल्या नव्हे तर इतर सर्व पालकांना काय सल्ला द्याल की आपल्या मुलाची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, हे जे सेवन आहे त्यापासून कशा प्रकारे दूर ठेवलं पाहिजे, काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की अनेक वेळा पालकांचं आपल्या मुलांकडे लक्ष नसतं। अनेक वेळा तो कुठल्या मित्रांसोबत जातो, किती वेळ बाहेर राहतो, तो काय करतो याच्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे। शेवटी आपण सगळेच जण पालक आहोत, आपल्याला मुलं आहेत आणि आपणच आपल्या मुलांच्या माध्यमातून आपली मुलं या विषयापासून परावृत्त होतील, त्याचे मित्र याच्यापासून बाजूला राहतील, याच्यासाठी पुढच्या काळात आपल्याला काम करावं लागेल आणि हा लढा प्रबोधनाच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला करावा लागेल। हा जो लढा आहे ड्रग्स मुक्त पुण्याचा लढा आहे, हा तो प्रबोधनातून पूर्णपणे ड्रग्स मुक्त करायचा असा विडा थेट भाजप शहराध्यक्षांनी घेतलेला आहे। व्हिडिओ वैभव सह मी शुभम, न्यूज अनकट।